वृषभ राशीचा पती आणि सिंह राशीची पत्नी. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आणि सिंह राशीचा स्वामी रवी यांचे खरं तर शत्रुत्व, पण वृषभ राशीचा पती सिंह राशीच्या पत्नीशी जुळवून घेऊ शकतो. तडजोडीने त्यांचा संसार सुखाचा होतो. सिंह राशीच्या मानी पत्नीकडे कधी नरमाईने तर कधी लटक्या रागाने वृषभ राशीचा पती आपलं म्हणणं मान्य करावयास लावतो. सिंह राशीची पत्नी तत्वाला मुरड न घालणारी, हट्टी असली तरी कुटुंबवत्सल असते. सिंह राशीची पत्नी मुलांसाठी, पतीसाठी काहीही करायला तयार असते. वृषभ राशीच्या चैनीच्या, सुखाच्या साधनांच्या मागणीला ती कधी कुरकुरत नाही. वृषभ राशीच्या पतीने कुठल्या परफ्यूम घेऊ असं विचारलं की ती म्हणते, जो तुम्हाला आवडेल ना तो घ्या, कितीही महाग असू दे, तुम्हाला आवडलाय ना झालं मग. वृषभ राशीच्या पतीपेक्षा काकणभर जास्तच अशी तिची निवड असते आणि ती पतीला आवडेल असा साज शृंगारही करते. मग पतीचे आर्थिक नियोजन थोडे डळमळले तरी चालेल. वृषभ राशीचा पतीही पत्नीचा खर्चिक पण सुंदर, उच्च अभिरुची संपन्न शृंगार पाहून खुश होतो. काही दिवस तो आर्थिक चणचणही सहन करून घेतो. हे तुला छान दिसतंय, महाग असलं तरी त्याची गुणवत्ता चांगली आहे, असं तो म्हणतो आणि सिंह राशीच्या पत्नीचा स्वाभिमान आणखी जरा कुरवाळल्यासारखा होतो. सिंह राशीच्या पत्नीचा अहंभाव मात्र काही वेळा वृषभ राशीच्या पतीबरोबरच्या वैवाहिक सुखात बाधा आणतो. त्याने हिची विचारपूस केली नाही, तिच्या मताला महत्त्व दिले नाही, तर बाईसाहेब रुसून बसणार हे ठरलेलं. परत तिचा रुसवा काढून ती पूर्वीसारखी खुशीत येईपर्यंत वृषभ राशीच्या पतीला मेहनत घ्यावी लागते. सिंह राशीच्या पत्नीचे इतरांपासून फटकून वागणे, स्वतःच्या तोऱ्यात असणे वृषभ राशीच्या पतीला आवडत नाही. तो वरचेवर तिला सांगत असतो की तुला हा मानीपणा सोडून द्यायला हवा. खाईन तर तुपाशी, नेसेन तर पैठणी असं नेहमी चालत नाही. वेळ काळ पाहून ती पडती बाजू घेतली पाहिजे, हे तो सतत तिला काकुळतीने सांगत असतो. वृषभ राशीच्या रसिक पिंडाच्या पतीला सिंह राशीची पत्नी अगदी योग्य नाही वाटली तरी यांचा संसार व्यवस्थित होतो.